आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका.
बंधू आहेत श्रीनिवास पायगुडे, दुसरे बंधू आहेत दत्तात्रय शंकर पायगुडे, मी स्वतः आहे, माझी पत्नी आहे आणि माझ्याबरोबर बरेच मंडळी आलेले आहेत. माझी भावजे आहेत, 2-3 भावजे आहेत, माझ्या काही नसलं तुमचे माझ्याकडे घेत आहोत. धन्यवाद. खरोखरच हा जो क्षण आहे त्या आयुष्यामध्ये आम्हाला कधीच पाहायला मिळाला नसता आणि हा आनंदाचा सण ही वेळ खरोखर सातपती महाराजांच्यामुळं आम्हाला पाहायला मिळाली. त्यांनी आम्हाला या सहलीचं आमंत्रण केलं. आम्ही त्या सहलीमध्ये भाग घेतला आणि त्यांच्याबरोबर आलो. तर त्यांनी आम्हाला खरोखर रामेश्वरी, कन्याकुमारी, श्रीलंकेचा काही भाग त्यांनी आम्हाला दाखवला आणि या भागावरून आम्ही चकित झालो. हा एवढा मोठा परिसर आपल्या हिंदुस्थानचा आहे. त्या हिंदुस्थानच्या परिसरामध्ये सर्व यात्रेकरांनी सर्व भारतांनी याचा लाभ घेतला आणि हे वैभव वेगळंच आहे. हे पाहावं सर्वांना. या सहलीमधून हेच मला सांगायचं आहे की जे बी कोणी नागरिक आहे भारताचे त्यांनी खरोखर श्रीलंका, त्रिवेणी संगम, महासागराचा हे सर्वांनी पाहावं. आनंदाचा क्षण हा आता संपणार नाही. आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही एकदा अवश्य इथे भेट द्या. खूप छान असं वातावरण आहे. मस्त वाटतंय. आहे इथे. नमस्कार मित्रांनो. आपण
करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. अत्यंत जवळ असणारं ठिकाण काय फक्त 16 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी 2 समुद्राचा संगम झालेला आहे. एक पॅसिफिक महासागर आहे आणि दुसरा हिंद महासागर आहे. असा 2 समुद्राचा संगम झालेलं हे अत्यंत पवित्र ठिकाण, जिथून भगवान प्रभू रामचंद्रांनी ब्रिज बांधलेला होता, त्याला रामसेतू म्हणतात. असा रामसेतू बांधलेला होता वानरांच्या सहाय्याने. असं ठिकाण असणारं ठिकाण त्याचा रामायणामध्ये उल्लेख केला जातो, पुराणामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. जय श्रीराम, जय श्रीराम. आत्ता ही जी जागा आहे ती अयोध्यातले श्रीराम प्रभू त्यांच्या पादुका आहेत आणि या पादुकेवरून सर्व जे काय होत होतं सीतामाईच्या शोधासाठी, तर इथं सीतामाईच्या शोधासाठी हनुमानजीला इथं सर्वांनी प्रमुख केलं व हनुमानजींचं जे उड्डाण आहे ना इथून झालेलं आहे श्रीलंकेला उड्डाण झालेलं आहे आणि इथून हनुमानांची नियुक्ती झालेली. तर हनुमानजी इथून श्रीलंकेत उड्डाण केलेलं आहे आणि त्यांनी सीतामाईचा शोध घेऊन पुन्हा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचं कार्य त्यांनी सक्सेस केलं इथून या मंदिराच्या जागेवर. तरी आमच्या या यूट्यूबला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. आम्ही गेले 3-4 दिवसापासून टूर यात्रा तुकोबाराय आणि त्यांचे मालक पांडुरंग महाराज हबप्पा पांडुरंग महाराज सातपुते यांच्या कंपनीबरोबर या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिशय छान हा प्रवास आमचा चालला आहे. आज आम्ही कन्याकुमारी ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र अब्दुल कलाम साहेबांचं गाव आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले होते त्यांच्या चरण पादुका या ठिकाणी आहेत. नंतर हनुमंतराय इथून आले होते, हनुमंतरायांनी इथून उड्डाण घेतलं. नंतर सीतामाईचा शोध घेण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि सीतामाईचा शोध कसा घ्यायचा त्याचं नियोजन या ठिकाणी झालं. ते ठिकाणी या ठिकाणी आहे. इथे श्रीरामचंद्रांच्या पादुका आहेत. हा परिसर पाहून आम्हाला खूप आनंद वाटला. अतिशय छान आहे आणि सर्वांचं सहकार्य मोलाचं आहे. पांडुरंग महाराज सातपुते हे केवळ चालक असून बाकीचे त्यांची जी टीम आहे ही अतिशय मोलाचं काम करते. आमच्या मनापासून त्यांच्या टीमला शुभेच्छा. त्यामुळे ते आमचे मित्र आहेत आप्पा सातपुते यांच्या चॅनलला खूप आम्ही अभिप्राय दिलेले आहेत. आम्हाला त्यांचं चॅनल अतिशय खूप आवडलेलं आहे. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईव्ह करा. धन्यवाद.